श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात, तुमची नजर दृष्टी याकडे गेली आहे, तर देवाने तुमची निवड स्वतः केली आहे. स्वामी देव तुमच्या दृष्टीतून या संदेशाला तुमच्यापर्यंत पाठवू इच्छितात. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर भाग्यवंत व्हाल. स्वामींची आज्ञा आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, यातील आशीर्वाद प्राप्त करावे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्याकडे तो मोठा आनंद येण्यासाठी आता फार काळ कमी उरला आहे. बाळा, तो आनंद प्राप्त करण्यासाठी तू जे काही आजपर्यंत प्रयत्न केले आहेत ते आता सफलतापूर्वक पूर्ण होताना तू अनुभव करणार आहेस. बाळा, तुला ते मोठे यश प्राप्त होऊन तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद प्राप्त होत आहे. तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला आहे त्यात आता तुम्ही अधिक भाग्यवान होणार आहात, कारण आता तुमचे ते आर्थिक प्रश्न सुटणारा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. इथून पुढे ज्यांना कुणाला त्या नोकऱ्या आणि ते काही आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणारे कार्य हवे होते, त्यात त्यांना विजय प्राप्त करायचा होता, तर त्यांना तो निश्चितपणे प्राप्त होईल. आता थोडाच कालावधी उरला आहे. बाळा, संयम ठेव. मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुला जीवनपर्यंत कधीही कुठलीही कमतरता भासणार नाही. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यावर मी आनंदाचा आणि सुखाचा वर्षाव करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. बाळा, तू मला स्वामी आई म्हणून हाका मारतोस ना, मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण तुझा विश्वास कधीही तडा जाणार नाही. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. मागील काळ हा संघर्षाने परिपूर्ण होता, पण हा संघर्ष निरर्थक नाही जो तुम्हाला मागे ठेवेल. आता हा संघर्ष तुम्हाला ते प्राप्त करून देईल ज्यासाठी तुम्ही ती आशा दाखवत आहात. तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करत आहात, तर विश्वास ठेवा, तुमचा आता मोठा विजय निश्चित आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या समस्येचे निराकरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तिथपर्यंत तुझ्या एका समस्येचे निवारण झालेले असेल. बाळा, तुमचे जीवन समृद्ध करणारा हा आशीर्वाद जर तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने ऐकला आणि तुमच्या प्रियजनांना शेअर केला तर तुम्ही अधिक पुण्यवंत व्हाल, कारण ज्यांना याची आवश्यकता आहे, जे कोणी आज काही संघर्षात, काही दुःखात, काही क्लेशात आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही हा जर संदेश दिलात तर तुम्ही अधिक पुण्यवान ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, देवांच्या योजना कधीकधी तुमच्या मनातील योजनेपेक्षाही मोठ्या असतात, ज्या आज तुम्ही परखू शकत नाही, पाहू शकत नाही. खूप काही गोष्टी पडद्याआड सुरू आहेत ज्यासाठी तुम्हाला देव आशीर्वादित करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, या रात्रीतून तुमच्या चिंता, क्लेश आणि दुःख हरण करणारा संदेश तुम्हाला ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील त्या खूप काही उणिवा भरून काढल्या जातील. जे दुःख आहे, क्लेश आहे, तुम्हाला कुणी त्रास दिले आहेत, ते सर्व लोक तुमच्यातून दूर केल्या जातील. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करून तुम्हाला तो आनंद, सुख आणि भरभराट प्रदान करेल. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्यासाठी ते करत आहे. त्याचा अनुभव तुम्ही या रात्रीतून सुद्धा घेणार आहात. मी कधीही तुम्हाला शंका कुशंकांपासून
लांब ठेवू इच्छितो. जे कोणी तुमचे हित पाहू इच्छित नाही अशा लोकांपासून, अशा नात्यांपासून, अशा मित्रांपासून मी सदैव तुम्हाला दूर ठेवू इच्छितो. जे तुमच्या प्रगतीच्या आड येऊन तुम्हाला खूप काही दुःख, यातना देऊन गेलेले आहेत, त्यांना आता त्यांच्या कर्माच्या शिक्षा भोगताना तुम्ही पाहणार आहात. मला माहीत आहे कधी कधी तुमचे मन खूप काही व्याकुळ होते, पण तुम्ही कोणाही विरुद्ध काहीही करू इच्छित नाही, कारण तुमचे मन निर्मळ आणि अंतःकरण शुद्ध आणि पवित्र आहे आणि पवित्र आत्म्यातच मी निवास करतो. पण बाळा, कधी कधी जे तुमच्यावर अन्याय करतात त्यांना मी तसाच सोडणार नाही. ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे त्यांना त्यांच्या त्या शिक्षा भोगाव्या लागतील, कारण त्यांनी ते पाप कर्म केले आहे. कुणी कुणाचेही मन दुखावू नये असे मी तुम्हाला वारंवार सांगतो. त्याचे कारण हेच आहे, जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर त्यासाठी परमेश्वराजवळ माफी मागून घ्या, कारण देव कृपाळू आणि अनंत आहे. तो तुम्हाला निरंतर आनंदित आणि आशीर्वादित करतो. पण तुम्ही चुकीच्या मार्गांनी, चुकीच्या वेळी आणि खूप काही चुकीच्या गोष्टी वारंवार करू नये असे देव तुम्हाला वारंवार सांगत आहे. तेव्हा चांगल्या मार्गावर चालत राहा, चांगली कर्म निरंतर करा. चांगल्या कर्माचे फळ अत्यंत गोड आणि खूप काही शुभ असते. हे तुम्ही कित्येकदा अनुभव केले आहे आणि पुढेही करणार आहात. माझा आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याणासाठी आहे. बाळा, कधीही तुझ्यासाठी, तुझ्या हितासाठी जे चांगले आहे तेच तुझ्यापर्यंत येईल आणि जे तुझ्यासाठी चांगले नसेल, मग ते नाते असो, एखादी वस्तू असो, ती तुझ्याकडून काढल्या जाईल. तर मन शांत ठेव बाळा, मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. देवांची मदत तुला प्राप्त करून हवी असेल तर होय स्वामी देवा, तुमची मदत मला हवी आहे असे टाईप करताना मनपूर्वक श्रद्धेने लिही, तर बघ तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. मी आणि माझे आशीर्वाद अनंत आहे. मी तुझ्यासाठी चमत्कार करेल, तुझे जीवन सुखाने भरून देईल, तुझ्या समस्या नष्ट करीन, तुझ्या प्रत्येक दुःखातून, संकटातून तुला मार्ग दाखवेल. तूही हारू नकोस, प्रयत्न करण्यास चुकू नकोस. जे प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. माझे कार्य अनंत आणि अखंड आहे. बाळा, लवकरच तुझ्याकडे एक व्यक्ती येऊन तुला ती मदत देणार आहे. ती मदत मनपूर्वक स्वीकार कर, कारण त्या मदतीमुळे तू अधिक पुढे जाण्यास सक्षम होशील. बाळा, माझा आशीर्वाद रूप तो व्यक्ती आहे जो तुझ्यापर्यंत येऊन तुला ते सर्व काही प्राप्त करण्यास मदत करणार आहे. ती मदत चुकूनही दुर्लक्षित करू नकोस. सर्व काही योग्य वेळेवर आणि योग्य तऱ्हेने सुरू आहे. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारी आणि हितकारक आहेत. तेव्हा शुद्ध अंतःकरणाने या संदेशाला पवित्र मानून जो कोणी स्वामी भक्त ऐकत आहे त्यांनी त्रिवार श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींना मनोमन प्रार्थना करा की तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव नक्कीच तुमच्यावर होईल. त्याचा अनुभव घ्या. या रात्रीतून तुमच्या समस्या स्वामी नष्ट करतील. तुम्हाला सुख, संपदा, आनंद आणि खूप काही प्रगतीच्या दिशा दाखवतील. विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादावर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.